इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाची झळ आता तुमच्या आणि माझ्या घराच्या किचनपर्यंत येऊन पोहोचली आहे. एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात घमासान युद्ध सुरू आहे आणि त्याचे थेट चटके बसू लागलेत आपल्या भारताला. या युद्धाचा भारतावर काय परिणाम झालाय यावर आम्ही आधीच एका व्हिडिओतून सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. त्यामध्ये शेअर बाजार कसं गडगडलंय, याशिवाय गॅस आणि तेलाच्या उत्पादनावरती किंवा त्या संबंधित जे काही प्रश्न निर्माण झाले तर ते सर्व आम्ही सविस्तरपणे मांडलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही मुंबई आउटलुकच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. या सगळ्या कठीण परिस्थितीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळी देशाने सावध राहायला हवे होते, नियोजन करायला हवे होते, त्यावेळी आपले राज्यकर्ते नक्की काय करत आहेत? आज देशात गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय. हॉटेल्स बंद पडत आहेत, लग्न कार्य पुढे ढकलली जात आहेत आणि साध्या कष्टकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातोय. परंतु या गंभीर परिस्थितीतही आपल्या प्रधानमंत्र्यांना निवडणुकीचा प्रचार जास्त महत्वाचा वाटतोय आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले तर ते माध्यमांनाच दोषी ठरवतात. आज आपण यावरच सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सध्या परिस्थिती किती भीषण आहे ते बघा. इराण अमेरिका वादाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाचे भाव वाढले आणि गॅस पुरवठा खंडित झाला. आज महाराष्ट्रासह देशातील अन्य शहरांमध्ये चित्र काय आहे तर हॉटेल्स बंद आहेत, खानावळींना टाळे लागले आहेत. ज्या गरिबांचे पोट रोजच्या मजुरीवर चालते, ज्यांचे अन्नछत्र गॅस अभावी बंद पडले आहे, त्यांच्या पोटची खळगी कोण भरणार? कॅटरिंग व्यवसाय पूर्णपणे कोलमडलाय. लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण म्हणजेच लग्न सोहळे गॅस नसल्यामुळे पुढे ढकलावे लागत आहेत. ही आणीबाणीपेक्षा कमी गंभीर परिस्थिती नाही. जेव्हा सामान्य जनता रस्त्यावर रांगा लावून उभी आहे तेव्हा सरकार काय करते? अशा परिस्थितीत देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून काय अपेक्षा असते तर त्यांनी दिल्लीत बसून परिस्थिती हाताळायला हवी. इंधन पुरवठा कसा सुरळीत होईल हे पाहायला हवे. संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून देशातील जनतेला योग्य ती माहिती दिली पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये गोंधळ, संभ्रम किंवा पॅनिक पसरणार नाही. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या कुठे आहेत तर ते पश्चिम बंगाल आणि केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. केरळमध्ये जाऊन ते काय म्हणतात? ते म्हणतात की विरोधक युद्धजन्य परिस्थितीचे राजकारण करून लोकांमध्ये भीती पसरवत आहेत. प्रधानमंत्री महोदय, भीती विरोधक पसरवत नाहीत तर रिकामे गॅस सिलेंडर आणि वाढलेले भाव पसरवत आहेत. और फिर ये लोग मिलकर मोदी को गालियां देने का, रील बनाने का अभियान शुरू कर सके, यही उनका खेल है कि गल्फ के हमारे सभी मित्र देशों की सरकारें भी हमारे देश के नागरिकों का पूरा ध्यान रख रही है. मैं उन सभी सरकारों का भी आभारी हूं. वहां हर देश पे जो हमारी एम्बेसीज है, हमारे मिशन है, वे 24/7 उनकी मदद कर रहे हैं. ये बहुत बड़ा दुर्भाग्य है कि कांग्रेस पार्टी इतने बड़े वैश्विक संकट में भी राजनीति ढूंढ रही है. कांग्रेस पार्टी जानबूझकर उकसाने वाले बयान दे रही, गैर जिम्मेवार बयान दे रही, ताकि स्थितियां बिगड़ जाएं, हमारे लोग वहां संकट में फंस जाएं और फिर ये लोग मिलकर मोदी को गालियां देने का, रील बनाने का अभियान शुरू कर सके, यही उनका खेल है. जेव्हा लोकांकडे स्वयंपाकासाठी इंधन नाही तेव्हा त्यांना सत्य सांगणे म्हणजे राजकारण करणे असते का? जनतेच्या प्रश्नांना पॅनिक म्हणणे हा जनतेचा अपमान नाही का? आणि राजकारण कोण करतंय? संसदेत या गंभीर प्रश्नावर चर्चा करणारे की निवडणुकीच्या प्रचारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फिरणारे? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा माध्यमांनी या परिस्थितीवर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे माध्यमांवरच याचं खापर फोडलं.
ते म्हणाले की माध्यम विनाकारणच गोंधळ निर्माण करतायत. बघा, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगतो आणि विशेषतः माध्यमांना सांगतो, लोकांमध्ये पॅनिक तयार करू नका. भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे. भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशा प्रकारे मोदीजींनी पावलं उचलली आहे ही आपल्या समोर आलेली आहे. 2-3 दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं अशी कुठलीही कमतरता होणार नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे, जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे. अहो फडणवीस साहेब, जर माध्यम गोंधळ निर्माण करत असतील तर मग विधान भवनातील कॅन्टीन काल का बंद पडले? खुद्द विधानसभेत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा मांडला की जिथे कायदे बनवतात तिथेच गॅस नाहीये. वडेट्टीवार पुढे असेही म्हणाले की त्यांना रात्रीचं जेवण देखील मिळालं नाही. जर सरकार आपल्या स्वतःच्या कॅन्टीनला गॅस देऊ शकत नसेल तर सामान्य जनतेला काय देणार? हे वास्तव दाखवणं म्हणजे गोंधळ निर्माण करणं आहे का? की आपली निष्फळता झाकण्यासाठी हा माध्यमांवरचा राग आहे? देश एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा असताना सत्ताधाऱ्यांच्या देहबोलीतून किंवा बोलण्यातून परिस्थितीचे गांभीर्य कुठेही दिसत नाही. प्रधानमंत्री निवडणूक तयारीत जुमलेबाजीत व्यस्त आहेत आणि मुख्यमंत्री ऑल इज वेल असं म्हणण्यात धन्यता मानत आहेत. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे की जेव्हा जनतेला अन्नाची आणि इंधनाची चिंता असते तेव्हा नेत्यांना फक्त खुर्चीची आणि मतांची चिंता असते. परंतु इथे तर तेही दिसत नाही. जर ही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली गेली नाही तर जनतेला त्याचा त्रास होईल आणि जनता आपल्याला पुढच्या निवडणुकीत पराभूत करेल ही भीतीच मुळात सध्या राज्यकर्त्यांमध्ये राहिलेली नाही. गॅसचा तुटवडा ही काही नैसर्गिक आपत्ती नाही, तर ते नियोजनाचे अपयश आहे. आणि हे अपयश लपवण्यासाठी विरोधकांवर आणि माध्यमांवर टीका करणे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे. आज विधान भवनाचे कॅन्टीन बंद झाले, उद्या सामान्य माणसाच्या घराची चूल कायमची विझवण्याची वेळ येईल. कदाचित या गॅस संकटामुळे चूलच पेटवावी लागेल, परंतु आपले नेते मात्र भाषणांमध्ये मशगूल राहतील. इराण अमेरिकेचे युद्ध हे आंतरराष्ट्रीय राजकारण असेलही, परंतु त्याचे भारतीय जनतेवर होणारे परिणाम रोखणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. प्रधानमंत्री मोदी म्हणतात की कोविडची परिस्थिती ज्या पद्धतीने केंद्राने हाताळली तशीच ही देखील परिस्थिती सरकार हाताळेल. याचा अर्थ कोविडमध्ये लोकांची जशी अवस्था झाली, लोक ऑक्सिजन सिलेंडर अभावी मृत्युमुखी पडले, तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होणार का? जर तुम्ही जनतेला सुरक्षा आणि जीवनावश्यक वस्तू देऊ शकत नसाल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार काय? मोदीजी केरळमध्ये जाऊन विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा दिल्लीत बसून गॅसची समस्या कशी सोडवता येईल यावर लक्ष द्या. आणि फडणवीस साहेब, माध्यमांना शिकवण्यापेक्षा कॅन्टीन आणि राज्यातील खानावळी कशा सुरू होतील हे जरा बघा. आज जगातील आणि भारतातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता आज रसातळाला जात आहे. खरोखरच माध्यम भीती पसरवत आहेत की सरकार आपले अपयश लपवत आहे? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.